गुड मॉर्निंग इंस्टाग्राम फॅमिली. आज सकाळी अचानक यशचा कॉल आला. त्याला रोजच्या कामातून वैताग आला होता. मग काय, चल म्हणलं वज्राई धबधब्याला जाऊन येऊ. आणि आमची स्वारी निघाली वज्राई धबधब्याकडे. आमच्या भेटीचा स्पॉट म्हणजे राजवाडा. राजवाड्यावर वेळ न घालवता आपली गाडी कास रोडला आली. तिथून आपण डाव्या बाजूला टर्न घेतला, तो म्हणजे घाटाई देवीच्या मंदिराकडे. आणि ही आहे मंदिराची कमान. थोडा वेळ यशने निसर्गमय वातावरणाचा आनंद घेतला, परंतु पाठदुखीमुळे बाईक मला चालवायला दिली. आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा, जमतीये ना मला बाईक चालवायला? आणि या अशा वातावरणात कांदा भजी नाही खाल्ली तर मग काय केलं? म्हणून पटकन कांदा भजीवर ताव मारला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आपण आलो आहोत भांबवलीच्या जंगलात. आणि भांबवलीचा रस्ता संपताच आपल्याला डाव्या बाजूला अजून एक मंदिर दिसेल. तिथून उताराने गेले की डायरेक्ट वज्राईकडे जायचा प्रवास सुरू होतो. मी आणि यशने स्वतःच्या जबाबदारीवर या घनदाट जंगलातील प्रवासाला सुरुवात केली आहे, तुम्ही पाहू शकता. या प्रवासात न आवडणारा मित्र दिसला तो म्हणजे जळू. त्याला सोडून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पडलेले झाड, काटे, सुनसान जंगलातील रस्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे घसरटे दगड खूप आहेत, ज्यावरून मी स्वतः सावकाशरित्या उतरली आहे. या निम्म्या प्रवासानंतर आपल्याला लांबून धबधबा दिसत आहे आणि आपण धबधब्याच्या दुसऱ्या टप्प्यात चाललो आहोत. डोंगराच्या कुशीत लपून बसलेला हा भारतातील सर्वात उंच धबधबा किती सुंदर दिसत आहे. व्हिडिओच्या नादात पाय घसरला यशचा, पण त्याने सावरलं स्वतःला. सो तुम्ही पण सावधानता बाळगून हा ट्रेक करा. आणि आता आतुरता संपली आहे. फायनली मी धबधब्याच्या खाली उभी राहून मस्त डान्स करत आहे. ओ माय गॉड. वज्राई धबधबा म्हणजे नीरव शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, विणीच्या झंकारासारखी वाऱ्याची झुळूक आणि पाण्याचा खळखळाट. अहो काय सांगू, स्वर्गच अनुभवला मी. तुम्हाला पण हा स्वर्ग अनुभवायचा असेल तर स्वतःच्या रिस्कवर जावा आणि सावधरित्या हा ट्रेक करा. थँक्यू.